माझं नाव शीतल धर्मपाल सरवगड. मी प्रभाग क्रमांक 4 या भागात उभं तयार आहे. बाकी माझे मिस्टर गेले 20 वर्ष कार्य करत आहेत. त्यांना हातभार म्हणून यावर्षी प्रश्न विचारले, जर तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही निवडून याल का? मी त्यांना सांगितलं 100% आम्ही वॉर्ड रचना वगैरे विचारली. प्रभाग 4 ओपन सर्वसाधारण गटातनं मी इच्छुक आहे. भारतीय जनता पार्टीचा 1980 पासूनचा ज्या दिवशी भाजपची स्थापना झाली, षण्मुखानंद हॉल मुंबई कमळ चिन्ह घेतलं गेलं त्या दिवसापासूनचा कार्यकर्ता. 4 वेळा निवडून आलो. 5व्यांदा सुद्धा मुलाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं. 30 वर्षापासून माझ्या भागाचा विकास त्या ठिकाणी केला. शहरामध्ये एक मॉडेल वार्ड आणि चांगला वार्ड कसा असावा याचं मी उदाहरण या सोलापूर शहराला दिलं. स्मार्ट सिटीची योजना मोदीसाहेब आणि देवेंद्रजी यांनी सोलापूरला 7व्या नंबरमध्ये घातलं आणि स्मार्ट सिटीचं एकदम अत्यंत चांगलं काम मी माझ्या भागामध्ये उभं करून एक आदर्श वार्ड त्या ठिकाणी निर्माण केला. सांगायला मला याचा आनंद वाटतो की प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. सोलापूर शहराला त्यांनी व्हिजिट केलं आणि त्यावेळेला माझ्या भागामध्ये मी सांगितलं त्यांना की दादा आपलं या भागामध्ये स्मार्ट सिटीचं अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी सुरू आहे. मग दादा मला म्हणाले की अरे महाराष्ट्रात सगळीकडं स्मार्ट सिटीबद्दल ओरड होते आणि तू चांगलं कसं म्हटलं. तर दादा म्हटलं वेळ असेल तर एक 5 मिनिट आपण जागेवर जाऊन पाहणी करू. आणि सांगायला आनंद वाटतो, प्रदेशाध्यक्ष दादांनी माझ्या भागामध्ये विविध ठिकाणी व्हिजिट केलं आणि त्यांनी समाधान व्यक्त केले की चांगल्या पद्धतीचं उत्तम क्वालिटीचं काम तू या भागामध्ये करून घेतलं आहे आणि खरोखरच तू अभिनंदनास पात्र आहे. अशा पद्धतीचं त्यावेळेला त्यांनी सुतवाच केलं आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की 38 कोटी रुपये मी या स्मार्ट सिटीच्या पैशातनं माझ्या भागामध्ये आणला. प्रभाग 4चा त्या ठिकाणी विकास केला आणि अत्यंत सुंदर वाट त्या ठिकाणी केलं. जनतेची सेवा केली. म्हणून मी त्या जनतेच्या सेवेच्या ताकदीवर आता पुन्हा जनतेच्या दरबारामध्ये मतांचा जोगा मागण्यासाठी जाणार आहे आणि मला खात्री आहे माझ्याबरोबर जे 3 भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवार देतील ते 4ही नगरसेवक त्या ठिकाणी येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्या ठिकाणी विजयी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी असतील आणि प्रांताचे नेते आणि इथले सर्व आमदार आणि शहराचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांचा सगळ्यांचा आमच्या पाठीशी निश्चितपणे चांगलं काम करण्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे नेते सगळे असतात. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या जनतेच्या दरबारामध्ये जाणार. पॅनलमध्ये इतर 3 कोण असतील? पॅनलमध्ये इतर 3 कोण असतील? पॅनलमध्ये इतर 3 ते भारतीय जनता पार्टीचा अधिकार आहे. मी त्या पॅनलमध्ये आहे का नाही मला माहीत नाही, पण भारतीय जनता पार्टी जर आदेश दिला तर मी सोबत जे देतील त्यांना घेऊन 4ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो. आणि या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सोलापूर शहरामध्ये सर्वाधिक मताने माझं पॅनल त्या ठिकाणी निवडून आणण्याशी बरोबर आहे. मुलाला मागच्या वेळेस उभं केलं होतं, यावेळेस मुलाला का नको म्हणतो? मुलगा द्या म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस. आता काय झालं आहे, तो M.Tech इन स्ट्रक्चरल इंजिनियर झाला आहे आणि खूप मोठं शिक्षण त्याचं झालं आहे. त्याचं ऑफिस त्याचं बिझनेस इतकं मोठं वाढलं आहे, त्याला त्यामध्ये वेळ देण्याचं त्या ठिकाणी होत नाही. आणि आपण म्हणता तसं महापालिका चालवायला सुद्धा जुने काही लोक त्या ठिकाणी लागणार आहेत आणि पार्टीचं धोरणसुद्धा त्याच पद्धतीचं आहे आणि सगळे जर नवीन आले तर ते पक्षाचं काम त्या ठिकाणी नीट चाललं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून माझा आजपर्यंतचा 30 वर्षाचा महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव येणाऱ्या तरुण पिढीला त्या ठिकाणी देण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी निश्चित माझ्या ज्ञानाचा आणि BPMC ॲक्ट मी त्या ठिकाणी संपूर्ण पाठ केलेला आहे. त्याचा उपयोग त्यांच्या येणाऱ्या पिढीला निश्चितपणे त्या ठिकाणी नव्हतं. ह्याचं महापालिकेत भाजपला फटका बसला असं वाटतं का मागच्या वेळेस सभागृहात? नाही, तसं काय नाही. बाकीचे होतेच ना, सुरेश पाटील होते, बाकीचे शिवानंद पाटील होते, असे अनेक संजय कोळी होते. हे लोकंसुद्धा तयार झालेले आहेत. म्हणजे माझं म्हणणं काय, आमच्यामुळं महापालिकेमध्ये नाही असं नाही. रोहिणीताई आहेत. आता सगळे हे जे लोक आहेत हे घडले पाहिजेत, पुढची पिढी घडली पाहिजे. म्हणून त्यांचा आमचं जो ज्ञानार्जन आहे, आमची जे काही तिकडं शिक्षण आहे, जे काही त्यामध्ये आम्ही शिकलो ते पुढच्या पिढीला देऊन आम्ही जर बसलो तर निश्चित भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला सोलापूर शहर अत्यंत चांगल्या पद्धतीचं गतिमानतेनं घेऊन जाण्यासाठी निश्चित मदत होईल असं मला वाटतं. प्रभाग 4 ओपन सर्वसाधारण गटातनं
मी इच्छुक आहे. भारतीय जनता पार्टीचा 1980 पासूनचा ज्या दिवशी भाजपची स्थापना झाली षण्मुखानंद हॉल मुंबई कमळ चिन्ह घेतलं गेलं त्या दिवसापासूनचा कार्यकर्ता. 4 वेळा निवडून आलो. 5व्यांदा सुद्धा मुलाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं. 30 वर्षापासून माझ्या भागाचा विकास त्या ठिकाणी केला. शहरामध्ये एक मॉडेल वार्ड आणि चांगला वार्ड कसा असावा याचं मी उदाहरण या सोलापूर शहराला दिलं. स्मार्ट सिटीची योजना मोदी साहेब आणि देवेंद्रजी यांनी सोलापूरला 7व्या नंबरमध्ये घातलं आणि स्मार्ट सिटीचं एकदम अत्यंत चांगलं काम मी माझ्या भागामध्ये उभं करून एक आदर्श वार्ड त्या ठिकाणी निर्माण केला. सांगायला मला याचा आनंद वाटतो की प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. सोलापूर शहराला त्यांनी व्हिजिट केलं आणि त्यावेळेला माझ्या भागामध्ये मी सांगितलं त्यांना की दादा आपलं या भागामध्ये स्मार्ट सिटीचं अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी सुरू आहे. मग दादा मला म्हणाले की अरे महाराष्ट्रात सगळीकडं स्मार्ट सिटीबद्दल ओरड होते आणि तू चांगलं कसं म्हटलं. तर दादा म्हटलं वेळ असेल तर एक 5 मिनिट आपण जागेवर जाऊन पाहणी करू. आणि सांगायला आनंद वाटतो प्रदेशाध्यक्ष दादांनी माझ्या भागामध्ये विविध ठिकाणी व्हिजिट केलं आणि त्यांनी समाधान व्यक्त केले की चांगल्या पद्धतीचं उत्तम क्वालिटीचं काम तू या भागामध्ये करून घेतलं आहे आणि खरोखरच तू अभिनंदनास पात्र आहे अशा पद्धतीचं त्यावेळेला त्यांनी सुतवाच केलं. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की 38 कोटी रुपये मी या स्मार्ट सिटीच्या पैशातनं माझ्या भागामध्ये आणला. प्रभाग 4चा त्या ठिकाणी विकास केला आणि अत्यंत सुंदर वाट त्या ठिकाणी केलं. जनतेची सेवा केली. म्हणून मी त्या जनतेच्या सेवेच्या ताकदीवर आता पुन्हा जनतेच्या दरबारामध्ये मतांचा जोगा मागण्यासाठी जाणार आहे. आणि मला खात्री आहे माझ्याबरोबर जे 3 भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवार देतील ते 4ही नगरसेवक त्या ठिकाणी येणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्या ठिकाणी विजयी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी असतील. आणि प्रांताचे नेते आणि इथले सर्व आमदार आणि शहराचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांचा सगळ्यांचा आमच्या पाठीशी निश्चितपणे चांगलं काम करणाऱ्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचे नेते सगळे असतात. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या जनतेच्या दरबारामध्ये जाणार आहे. पॅनलमध्ये अण्णा इतर 3 कोण असतील? पॅनलमध्ये इतर 3 कोण असतील? पॅनलमध्ये इतर 3 ते भारतीय जनता पार्टीचा अधिकार आहे. मी त्या पॅनलमध्ये आहे का नाही मला माहीत नाही. पण भारतीय जनता पार्टी जर आदेश दिला तर मी सोबत जे देतील त्यांना घेऊन 4ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी घेतो. आणि या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की सोलापूर शहरामध्ये सर्वाधिक मताने माझं पॅनल त्या ठिकाणी निवडून आणण्याची तत्पर आहे. मुलाला मागच्या वेळेस उभं केलं होतं, यावेळेस मुलाला का नको म्हणतो? मुलगा द्या म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात. आता काय झालं आहे तो M.Tech इन स्ट्रक्चरल इंजिनियर झाला आहे आणि खूप मोठं शिक्षण त्याचं झालं आहे. त्याचं ऑफिस त्याचं बिझनेस इतकं मोठं वाढलं आहे त्याला त्यामध्ये वेळ देण्याचं त्या ठिकाणी होत नाही. आणि आपण म्हणता तसं महापालिका चालवायला सुद्धा जुने काही लोक त्या ठिकाणी लागणार आहेत आणि पार्टीचं धोरणसुद्धा त्याच पद्धतीचं आहे. आणि सगळे जर नवीन आले तर ते पक्षाचं काम त्या ठिकाणी नीट चाललं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून माझा आजपर्यंतचा 30 वर्षाचा महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव येणाऱ्या तरुण पिढीला त्या ठिकाणी देण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी निश्चित माझ्या ज्ञानाचा आणि BPMC ॲक्ट मी त्या ठिकाणी संपूर्ण पाठ केलेला आहे. त्याचा उपयोग त्यांच्या येणाऱ्या पिढीला निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही नव्हता ह्याचं महापालिकेत भाजपला फटका बसला असं वाटतं का मागच्या वेळेस सभागृहात? नाही तसं काय नाही. बाकीचे होतेच ना, सुरेश पाटील होते, बाकीचे शिवानंद पाटील होते, असे अनेक संजय कोळी होते. हे लोकंसुद्धा तयार झालेले आहेत. म्हणजे माझं म्हणणं काय आमच्यामुळं महापालिकेमध्ये नाही असं नाही. रोहिणीताई आहेत. आता सगळे आता हे जे लोक आहेत हे घडले पाहिजेत, पुढची पिढी घडली पाहिजे. म्हणून त्यांचा आमचं जो ज्ञानार्जन आहे आमची जे काही तिकडं शिक्षण आहे जे काही त्यामध्ये आम्ही शिकलो ते पुढच्या पिढीला देऊन आम्ही जर बसलो तर निश्चित भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला सोलापूर शहर हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं गतिमानतेनं घेऊन जाण्यासाठी निश्चित मदत होईल असं मला वाटतं. थांबू दे त्याने. ठीक आहे. हां नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी 3-4 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक म्हणून अर्ज भरला होता प्रभाग क्रमांक 4 मधून. आणि आज पक्षाच्या वतीने इच्छुक सर्व उमेदवारांच्या इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं आणि मीही आज माझ्या इच्छुक पदाच्या इंटरव्ह्यूसाठी येऊन माझा कार्य अहवाल पण त्यांच्याकडे सादर केला. माहिती साधारणपणे विचारली की प्रभाग रचना कशी आहे, तुम्ही काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलात तर काय कारण आहे, तुम्ही विकास कसा साध्य कराल, काय समस्या आहेत,
आणि येणाऱ्या काळात तुम्ही भाजपचं कार्य कशा पद्धतीने वाढवा अशा सर्व विषयांवर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीत आपलं स्वागत आहे आणि आपलं कार्य आव्हान आणि आपल्या कार्याचा नक्कीच आम्ही विचार करू. विद्यमान नगरसेवक असताना काँग्रेसमधून आलेल्यांना तिकीट भेटेल असं वाटतं का? साहेब बघा, मी मागं पण बोललो आहे की भारतीय जनता पार्टी हा सर्वे आणि मेरिट बेसिसवर उमेदवारांना निवडून येण्याची क्षमता ज्यांना आहे त्यांनाच तिकीट दिलं जातं आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीची ही जी मूलभूत धोरणं आहेत ती नक्कीच फॉलो होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की उमेदवारी मला मिळेल. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3मधून इच्छुक म्हणून फॉर्म भरला होता. आज पक्षाच्या वतीनं मुलाखती होते, मुलाखतीचा कार्यक्रम होता आणि अध्यक्षांकडे मुलाखत माहिती विचारली किती वर्षापासून. जवळजवळ मी 36 वर्षापासून काम करतो, त्यामुळे अध्यक्षांनी त्यांनी फारसं विचारले, त्यांना सगळी माहितीच आहे. तरी पण प्रभागाची माहिती घेतली, एकूण मतदार किती आहेत, काय समाजवाईज संख्या आहे, महिला किती, पुरुष किती आणि साधारण काय डोक्यात आहे, काय काय करू शकतो. गेली अनेक वर्ष पक्षासाठी झटतोय, निष्ठेने काम करतोय, अनेक वर्षाचं समर्पण आहे, त्याग आहे. त्यामुळं संधी मिळावी अशी विनंती केली. पाहूया काय पक्षाचं काय भूमिका. नमस्कार, माझं नाव स्वाती सुभाष बिराजदार. मी प्रभाग क्रमांक 1मधून इच्छुक उमेदवार आहे आणि नवीन कार्य करण्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार हवा आहे. त्यामुळं मी त्यासाठी कॅपेबल आहे आणि आतमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तेच विचारलं की आम्ही सुशिक्षित लोकांनाच प्राधान्य देणार आहे. त्यामुळं जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी संधीचं सोनं करेन. नमस्कार. ओके. तुम्हाला काय विचाराबद्दल तुम्हाला विचारायचं रोल नाव सांगू. आज भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचं इथं ठरलेलं कार्यक्रमासाठी आज आम्ही उपस्थित राहिलो. ते प्रभाग क्रमांक 1मधून मी प्रभाग क्रमांक 1D सर्वसाधारण पुरुषमधून मी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे मी मागणी केलेलं आहे. तर पक्षाच्या गेले 10 ते 12 वर्षापासून मी एकनिष्ठेने काम करत आहे. शेळगे भागामध्ये भाजप वाढीसाठी कुठल्याही पदाचं अपेक्षा न करता या भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी आम्ही काम करत आलेलो आहोत. तर गेल्या लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, पक्षाने जे म्हणजे जबाबदारी आम्हाला दिलेल्या आहेत ते आम्ही एकनिष्ठेने पार केलेलं आहे आणि शेळगे भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही लोकसभेला देखील आणि विधानसभेला देखील मोठ्या प्रमाणात लीड आम्ही आमच्या भागातून दिलेला आहे. त्या पक्षाच्या कामाच्या जोरावर आज आम्ही पक्षाच्या अजेंडा घेऊन आम्ही शेळगे भागात कार्य करत आहे आणि आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्याकडे आम्ही गेले 10 ते 12 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 वर्षापासून एक सामाजिक कार्याचा धडाका आम्ही या शेळगे भागात केलेला आहे. त्यामध्ये युवकांचा असू दे किंवा महिला वर्गांसाठी असू दे, या शैक्षणिक या असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवलेला आहे. तर जेणेकरून या सर्वांना मी विनंती करतो पक्षाला की या शेळगी भागामध्ये हातवाढ भाग होऊन जवळपास 25 ते 30 वर्ष झालं जसं विकास व्हायला पाहिजे तसं विकास अजूनपर्यंत झालेला नाही. प्रभाग क्रमांक हे जसं हातवाढ आहे त्याच प्रकारे आज देखील आहे. तर पक्षाने यंदा बदल घडवावा आणि पक्षाने जे काम करणार आहे पक्षासोबत, जे पक्षासाठी या भागात नेहमी म्हणजे पक्षासाठी आणि जे जबाबदारी देतील ते काम करण्यासाठी युवक असतील त्यांना प्राधान्य पक्षाने द्यावं अशी पक्षाकडे विनंती आहे की आज 10 वर्ष झालं एक नगरसेवक आहे. कारण आज ते पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं काम आम्हाला तर दिसून आलेलं नाही. कारण जनता बोलतंय हे ते पक्ष बघून घेतील. कारण पक्ष देखील सर्वे करत आहे, त्या सर्वेत निष्पन्न होईल आणि आम्हाला विनंती आहे पक्षाला की पक्षाने जास्तीत जास्त करून पक्षासाठी जे काम करतील त्यांना संधी द्यावं आणि पक्षासाठी अहोरात्र आम्ही काम केलेलं आहे. तर पक्षाने आम्हाला न्याय द्यावं. विद्यमान नगरसेवक हे अविनाश पाटील आहे. गेले 10 वर्षापासून त्यांनी या शेळगी भागाचा नगरसेवक म्हणून कार्य करत आहेत. तर नक्कीच यावेळेस आम्ही पक्षाकडे विनंती केलेलं आहे की बदल व्हावं. हे पक्षाने देखील दखल घेतलेलं आहे, पक्षाने देखील विचार करत आहे. तर पक्षाचं आम्ही जरूर पालन करू. पक्ष जे आदेश देतील ते आदेशाचं आम्ही वाट बघतो. काम काय केलं विचारले ना, म्हणजे चालू नगरसेवकाचं काम कसं आहे तुमच्या भागात आणि जे सत्य परिस्थिती आहे लोकांचं जे म्हणणं आहे ते आम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे काम केलं का नाही, परिस्थिती आहे काय परिस्थिती म्हणजे आपले जे शासकीय योजना आहेत, जे लाडकी बहीण आहे किंवा आज पंतप्रधान आवास योजना आहे, कामगारांचे जे शिबिर आहे, अनेक असे सरकारी योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही.
पक्ष सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, पक्षाचे काम वाढवलं पाहिजे, संघटित करा, पक्षासाठी युवकांची बैठक घ्या आणि पदयात्रा घ्या. हे कुठल्याही प्रकारचा आज त्या नगरसेवकाच्या माध्यमातून झालेलं नाही. आम्ही कुठलं पद न घेता विधानसभेला पदयात्रा आणि कॉर्नर मला विचारले की शीतल अमोल झाडे. आतमध्ये मुलाखतीला काय काय विचारलं? त्यांनी नाव विचारलं आणि मला ते विचारलं, व्यवसाय काय विचारलं. काय काय मुलाखतीला काय विचारलं? मला व्यवसाय काय आहे विचारलं, मग घरात माणसं किती आहेत विचारले, तुम्ही काय करताय विचारले, आणि गेल्या वेळेला तुम्हाला किती मतदान पडलं हे विचारले. प्रभाग क्रमांक 5मधून उमेदवारीचा अर्ज दाखल केले आणि मला त्यांनी प्रभागाची लोकसंख्या विचारली आणि जास्तीचं लोकसंख्या कुठल्या विचारली आणि परत जर तुम्हाला फॉर्म तिकीट दिलं प्रभाग 5 म्हणून ओबीसी महिला म्हणून इच्छुक आहे. काय प्रश्न विचारले? मला प्रभागात संख्या हां, नाव सांगून सुरू करा. मी सीमा सुरेश शिंदे प्रभाग क्रमांक 5 येथून भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयामध्ये मी आज मुलाखतीसाठी इथे आलेले आहे. काय काय तुम्हाला विचारलं जातं? प्रभागामध्ये मतदारसंख्या किती आहे, पुरुष किती आणि महिला किती हे विचारलं आणि प्रभागामध्ये तुम्ही विकास कामे काय केलीत, महिलांसाठी काय म्हणजे आहे. मुलाखतीसाठी आज कार्यालयामध्ये आलतो. काय काय विचारलं? मी PSP का सोडलो म्हणले. आम्ही आता 5-6 वर्ष झालं आम्ही भाजपमध्ये आलो. आता भाजपमध्ये प्रवेश केलो आणि भाजपने तिकीट नाही दिलं तर तुम्ही घरी बसणार का दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार म्हणले. भाजपने तिकीट नाही दिलं तर आम्ही घरी बसू पण दुसऱ्या पक्षातून फॉर्म भरणार नाही म्हणून मी एवढं सांगितलं. ओके. भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये साठी मी आलेलो होतो आणि त्या ठिकाणी वर्गातून ST पुरुष काय काय विचारलं? या ठिकाणी लोकसंख्या किती आहे, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत. हा भाऊ. बोला. कुठल्या प्रभागात आपण? आज भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुकाच्या मुलाखती होत्या. आज प्रभाग 5च्या वतीने आम्ही जे जे इच्छुक उमेदवार म्हणून आलो आहोत, आज आम्ही येऊन प्रत्येकाने आम्ही मुलाखत दिली. काय काय विचारलं सर? प्रभागाची माहिती विचारली, प्रभागाची लोकसंख्या विचारली, काय विचारले, तिकीट का द्यावे. गेली 10-15 वर्ष झालं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करतो. संपर्कमध्ये आहे माननीय आमदार पार्टीच्या आम्ही प्रत्येकाच्या परीने महिला आघाडी नमस्कार, मी सिव्हिल इंजिनियर उमेश दशरथ चव्हाण प्रभाग क्रमांक 3 म्हणून भाजप कार्यालयामध्ये परवा दिवशी अर्ज दाखल केला होता. आज मुलाखतीसाठी आला असता शहराध्यक्षांनी माझा मुलाखत घेतला.
शहराध्यक्षांचं असं म्हणणं होतं की बाबा तू इच्छुक म्हणून अर्ज भरला, तुझ्या भागातल्या ॲक्च्युअली समस्या काय आहेत? मी अध्यक्षांना सांगितलं माझं वय 36, मी जवळजवळ 18 वर्षापासून भाजप पक्षाला मतदान करतोय. तेव्हापासून माझ्या भागातील तरुणांना जर रोजगार मिळायला पाहिजे होतं ते आजपर्यंत कुठलाही नेता देऊ शकला नाही माझ्या भागातला. म्हणून मी एक तरुण म्हणून, एक सुशिक्षित म्हणून आज युवकांचा हात बळकट करण्यासाठी मला उमेदवारीची मी इच्छा व्यक्त केली. शहराध्यक्षांनी असं म्हणलं की आमचा एक सर्वेचं टीम आहे, त्या सर्वेमध्ये जर युवकांच्याला संधी द्यायची आली तर त्यावेळेस आपला विचार करण्यात येईल. मॅडमचं मी निदर्शन सांगितलं की परवानगीला मुख्यमंत्री इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते 35 वर्षाच्या युवकांना 30% युवकांना आम्ही महापालिकेत संधी देऊ. हे मॅडमला सांगितलं की त्या 35%मध्ये आम्ही फिक्स बसतो, वय पण आमचं 35च आहे, त्यात आम्हाला त्यात उमेदवारी द्यावी आणि पक्ष आमच्यावर न्याय देईल आणि उमेदवारी देईल. आणि यामुळे माझ्या भागातील लोकांना चांगलं रोजगार निर्मिती मी करून द्यायचं एक इच्छा व्यक्त केलो. ती संधी मला पक्षाने द्यावी ही इच्छा व्यक्त. धन्यवाद. नमस्कार, मी शिवराज राजकुमार पवार, प्रभाग क्रमांक 4मधून 4B OBCमधून मी तिकीटची मागणी केलेली आहे. तर जवळपास आम्ही 18 ते 20 वर्ष झाले आम्ही भाजपचं काम करतो. तर भाजप कार्यालयामध्ये येऊन आता आम्ही मुलाखतीसाठी आलतो, मुलाखतीत येऊन आलो आता. तर भाजप अध्यक्षांना एकच विनंती आहे, जवळपास आमचे वडील आजपर्यंत 40 वर्ष झाले काम करत आहेत भाजपचं. तर आम्ही 18 ते 20 वर्ष झाले आम्ही काम करतो. तर भाजप कार्यालयाला येऊन आम्ही भेट देऊन गेलो आता. तर सगळ्यांना एकच विनंती आहे की आमच्या समाजाला जवळपास आज 20 वर्ष झालं समाजाला तिकीट मिळालं नाही आहे. तर यावर्षी आमच्याकडे विचार करा. सगळं समाजाला जवळपास 20 वर्ष झाले आमच्या समाज सोलापुरात 40,000 समाज आहे. सावजी समाज, क्षेत्रीय सावजी समाज. मी दशरथ उर्फ बाबुराव नरसप्पा जमादार, प्रभाग क्रमांक 3मधून इच्छुक उमेदवार आहे. मी आत्ता मुलाखत घेऊन आले. 1985 पासून फुलोद आघाडीपासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. आणि 2 वेळा पार्टीने मला वार्ड अध्यक्ष दिले, एक वेळा मंडल अध्यक्ष म्हणून आहे आणि परत शहर अध्यक्ष म्हणून भटक्या जातीमध्ये शहराध्यक्षपद दिलं. आज जवळजवळ 5व्यांदा झालं मी विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम करतो. म्हणून यावेळी मला प्रभाग क्रमांक 3मध्ये तिकीट मिळावं आणि मिळेल असं मी आशा बाळगतो. सांगून घेतो. नाना पाटील, केगाव, रिटायर PS सुनबाई आणि मी वार्ड क्रमांक 5मध्ये आणि इच्छुक फॉर्म भरलेला आज मुलाखत झाली. आणि 1917 पासून आमच्या या भागात बाळे केगाव या भागासाठी काम करतो. भाविक वारकरी संघटनेचा कायदेशीर सल्ला. नमस्कार, मी दत्तात्रय नागनाथ बडगू. मी प्रभाग 3साठी इच्छुक आहे. तर मी प्रभागात गेल्या 10 वर्षापासून मी पक्षाचं काम करतो. पक्षाने मला यावेळी मला प्रभाग 3मधून संधी दिल्यास मी अनेक आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व सरकारी योजना जे राबवलं त्याचं मी पुन्हा एकदा मला संधी दिल्यास मी त्यापेक्षा जास्त जोराने काम करेन. प्रभागाच्या विकासासाठी मी झटेन व रोजगार जे आता आपल्या प्रभागात पद्मशाली समाज जास्त आहे तो महिलांसाठी काहीतरी उद्योग आणण्याचा प्रयत्न मी महापालिकेच्या माध्यमातून करणार आहे. त्यासाठी मला पक्षाने एकदा संधी द्यावी अशी मी विनंती करतो. काय काय विचारलं मुलाखतीत मला विचारलं की प्रभाग रचना माहीत आहे, प्रभाग किती आहे, प्रभागात फिरताय का? म्हणजे प्रभागात फिरतो आहे. प्रभागात तुम्ही माझ्या नावाची चर्चाही करू शकता, माझ्या नावाची सर्वेही करा. तर पक्षाने जर
त्यात माझं सर्वेत नाव आलं तर तुम्हाला उमेदवार देऊन असे अध्यक्ष वनिताई तळगावकर यांनी सांगितलं. मी अनेक रोजगार मेळावे आमदार विजयकुमार देशमुख मला यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावे, आरोग्य शिबिर असे अनेक मी प्रभागात गेल्या 10 वर्षापासून मी काम करतो. पक्षाने मला एकदा संधी द्यावी, त्या संधीचं मी सोनं करेन एवढंच मी सांगितलं. चालू करा. तुमचं नाव सांगून चालू करा. इच्छुक आहे. मी प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी इच्छुक आहे. त्याची मागणी मी पक्षाला केली. आज मुलाखतीत काय आज मुलाखतीमध्ये मला त्यांनी विचारलं की साधारण मूलभूत गरजा काय आहे, प्रभागाची रचना कुठपर्यंत आहे, प्रभाग कसा असेल आणि तुम्ही नवीन सुविधा प्रभागामध्ये द्यायची तुमची संकल्पना काय आहे. तर मी त्यांना सांगितलेलं आहे की संकल्पनेमध्ये माझ्या डोक्यात आहे की चांगला डेमो वार्ड कसा असावा हे माझ्या कल्पनेच्या माध्यमातून मी देणार आणि मूलभूत गरजांवर सर्वप्रथम मला लक्ष राहणार आहे. आमचं कामच ते आहे तर आम्हाला ते करणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुलांना जे उद्योग व्यवसायाचं आहे त्याच्यावरही माझं भर जास्त आहे. देखील मी काय वाटतो पक्ष जे निर्णय घेईल, मालक जे निर्णय देतील त्या निर्णयाला मला मान्य नाही. नाव सांगून चालू करा. सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारीला डिक्लेअर झालेलं आहे. त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरून घेऊन मुलाखतीचा दिवस होता. आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3मधून ओबीसी पुरुष गटातून मी स्वतः या ठिकाणी मुलाखत दिलो. गेल्या 2012 ते 2022पर्यंत सौभाग्यवती अंबिका पाटील यांच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयाची कामं या माझ्या प्रभागात केलेलं आहे. विशेष म्हणजे ओबीसी पुरुष असल्याकारणानं मी स्वतः इच्छुक आहे आणि ज्या पद्धतीनं 10 वर्षामध्ये आम्ही जे प्रभागाचा विकास केला आहे त्यापेक्षा धडाक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम पुरुष जर नगरसेवक असेल तर 100% होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं मला सांगत असताना असा अभिमान वाटतो की सभागृहामध्ये जाऊन तिथं बोललं आणि एक चांगल्या पद्धतीचं काम अधिकाऱ्यांना दारेवर धरून आणखीन आमच्या प्रभागाचा विकास 100% करू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टीकडे प्रभाग क्रमांक 3मधून ओबीसी पुरुष गटातून मी उमेदवारी मागितली आहे आणि 1997 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वार्डाच्या अध्यक्षापासून काम करत असताना सोलापूर शहर युवा मोर्चाचा उपाध्यक्ष, सोलापूर शहर सरचिटणीस, मी परिवहन समितीचा 4 वर्ष विरोधी पक्षनेता मी चांगल्या पद्धतीनं भूषविलो. आणि त्याच पद्धतीनं सांगायचं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सोलापूर शहर उत्तरच्या विधानसभेची धुरा म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. आणि विशेष म्हणजे या सोलापूर शहराच्या गेल्या नुकत्या झालेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक मातबर लोक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही त्या ठिकाणी विरोधात काम केले. त्या ठिकाणी न जोमानता आम्ही एक चांगल्या पद्धतीनं मताधिक्य सोलापूर शहर उत्तरमधून तिथं आमच्या प्रभागातून द्यायचा प्रयत्न केला. आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही काम करत असताना जनता आमच्या पाठीशी नक्की राहील. आणि भारतीय जनता पार्टीचे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, सोलापूर शहर उत्तरचे विधानसभेचे आमचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वात एक चांगल्या पद्धतीचं काम या सोलापूर शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये चालू आहे. आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी यावेळेस नक्की प्रभाग क्रमांक 3मधून आम्हाला तिकीट देऊन त्या ठिकाणी लढण्यासाठी प्रवृत्त करते. मी मंदाकिनी सुरेश तोडकरी, प्रभाग क्रमांक 5 बाळे आणि बुधवारपेठ, शिवाजीनगर, केगाव इत्यादी भागामधून मी इच्छुकांचा फॉर्म भरलेला होता. आज ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज इच्छुकांची मुलाखत होती. मी 2012 ते 17 नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे. 2017 ते 22 या काळात पण मी नगरसेवक म्हणून एक म्हणजे निवडणूक लढवलेली आहे. आणि पाळ्यामध्ये बऱ्याच विकास कामं आतापर्यंत मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत. विकास कामं असतील, जनतेचे वैयक्तिक प्रश्न असतील, सगळ्या कामांत आतापर्यंत मी काम करण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळा हा माझा हद्दवाढ भाग आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बाळ्यातील महिला इतर ठिकाणी म्हणजे MIDC असेल किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी महिला जातात. तर त्या महिलांसाठी एक घरगुती व्यवसाय किंवा आपल्या बाळ्या भागामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये एखादा व्यवसाय व्हावा किंवा ते महिलांच्या हाताला काम मिळावं एवढंच या ठिकाणी मला वाटतं. आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून आज ही निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न करते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मी मुलाखत दिलेली आहे आणि मला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मिळावी हीच या ठिकाणी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार, मी बिज्जू संगप्पा प्रधाने. मी प्रभाग क्रमांक 5 कोकण पुरुष या प्रभागातून आज भारतीय जनता पार्टीचे आज इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिलेली आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः 1995 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून बूथ कार्यकर्ता, त्यात बूथ कार्यकर्त्यापासून युवा मोर्चा असेल, संघटन सरचिटणीस असेल 2012-17 सोलापूर महानगरपालिकेच्या मी निवडणुका पण लढलेल्या आहे. गेल्या अनेक वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कामकाजाची पद्धत किंवा काम करत असताना मी सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या समस्या काय आहेत त्या समस्येची जाणीव असल्यामुळे मी परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे मला प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी मिळावी एवढे मी आज पार्टीला मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या मुद्द्यावर आपण आता लढवणार आहे पुढच्या? आमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग म्हणजे हद्दवाढ प्रभाग आहे. तिथे अनेक म्हणजे रस्त्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. त्याचबरोबर ज्या काही सरकारी योजना असतील त्या योजनासुद्धा आपण जनतेच्या मार्फत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये प्रयत्न करत असतो आहे. मी 2017ची निवडणूक झाल्यापासून सुद्धा तिथं नागरिकांशी सातत्याने संपर्क साधून असतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि मी ह्याच मुद्द्यावरती पार्टीनं मला उमेदवारी मिळावी आणि जर पार्टीने मला उमेदवारी दिली तर मी चांगल्या मताने विजयी होईल अशी त्यांना मी ग्वाही दिलेली आहे. नमस्कार, मी कुमारी वैष्णवी लावडे प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पार्टीमधून सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवारासाठी अर्ज केला आहे. तरी माझी आई सौ मंजुषा विलास डोईफोडे ही 2017 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे. परंतु काही कारणास्तव तिला हा फॉर्म नाही भरता येत, म्हणून तिच्या वतीने मी हा फॉर्म भरते. तरी युवा नेतृत्व म्हणून मला संधी द्यावी अशी विनंती. जर का संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्कीच भेटतं. कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढवायचं तयारी केलेली आहे? कोणत्या मुद्द्यावर म्हणजे काय कामे करणार, मुद्दे काय? म्हणजे ते जनतेचे प्रश्न सोडवत, म्हणजे रस्त्याचा म्हणा किंवा त्यांना गुड इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असते, सामाजिक कार्य, त्यांचं ड्रेनेज लाईन किंवा रस्ते, वुमन सेफ्टी किंवा अजून असे वेगवेगळे कार्य करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. मी कुमारी वैष्णवी मी कुमुद भीमाशंकर अंकारम. मी कोठे घराण्याची मुलगी. आमच्या रक्तातनंच हा वारसा आलेला आहे सर्वांना. आणि मी याच्या पहिला 2012ला प्रभाग क्रमांक 3 म्हणजे त्यावेळेचा 15 याच्यामधनं मी निवडून आले होते. त्यावेळेला बरीच कामं मी प्रभागात केली. इवन शेवटच्या टर्मला माझी 40 लाख रुपये शिल्लक राहिले. असं एकासुद्धा बोर्डमध्ये की कामं नाहीत. रोड म्हणा, फरशीकरण म्हणा, पेवर ब्लॉक म्हणा, प्रत्येक मंदिर समोर, मस्जिदच्या समोर त्यावेळेला रोड खूप खराब होते. कुठेही रस्ते नव्हते 3 नंबरमध्ये. प्रत्येक गल्ली बोळात मी रोड केलेत. लाईटची व्यवस्था होती, मग त्याच्यात अजून तसं डेव्हलप केलं. कन्ना चौकचा पुतळा वर्षानुवर्ष पडून होता. ते आपल्या खरं बघितलं तर क्रांतीवीर आहेत, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. किती तर आमदार खासदार होऊन गेले पण त्या लक्ष नव्हतं. पण ज्यावेळेला मी निवडून आले तेव्हा पहिला कन्ना चौकचा पुतळ्याचं सुशोभीकरण केलं. आणि तिथला पाण्याचा प्रश्न खूप मोठा प्रश्न होता, कारण पाणी हे आपल्या भवानी पेठच्या इथं येत होतं आणि बाकड्याचं कलेक्शन इथं हे लास्ट होतं. पाण्याचं प्रेशर कमी असायचं, लोक अक्षरग्रस्त होते. पहाटे 4 वाजल्यापासून लोक हाका मारायची की आमच्याकडे पाणी येत नाही. मग त्यावेळेला काळून पाटील साहेबांना धरून ते सगळा सर्वे केला का पाणी येत नाही आणि त्याच्यावरती तोडगा काढून आम्ही पाईपलाईन मोठी घालून टप्पा चेंज केला. त्यामुळे आस्था गयत मी आता 2012 ते 17 आता 17 ते आता 24-25 आहे, पण अजूनसुद्धा तिथं पाण्याचा कुठलाच प्रश्न राहिलेला नाही. लोक अजूनही आठवण करतात की मॅडमनी जाता जाता पण एवढं चांगली सोय केली की आम्हाला पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. आणि लोक सतत सांगत राहिले की तुम्ही यावेळेला 3 मधनंच उभा राहा मॅडम. त्याच्यानंतर मी 2017ला परत 11 प्रभागमधनं निवडून आले. घरकुलमधनं तो प्रभाग होता. तिथंसुद्धा अण्णाच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथंसुद्धा भरपूर कामं केली, कारण तो हद्दवाड भाग होता. तिथं कितीही आपण बजेट आणू कमी पडत होतं, पण अण्णा होते. अण्णाच्या हाताखाली आम्ही तिथं बरेच कामं केली. इव्हन समाज मंदिरं बांधलेली आहेत, रोड म्हणा, लोकांची कुठल्या सोयी असतील ते केलेले आहेत. त्यामुळे तिथंसुद्धा आम्हाला सगळ्यांचा भय आहे की तुम्ही इथं या, परत या. मग आता श्रेष्ठी ठरवतील. आज आम्ही तर मुलाखत दिलेली आहे. 3ला दिलं तर 3ला, 10ला दिलं तर 10ला. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर तू विजय हा तुमचा नक्की आहे असं सांगायचं. 2000 मला आता 19ला मी महिला बाल कल्याण सभापती होते. त्यावेळेला सुद्धा मी शहरासाठी मी असं नाही की मी उत्तरची नगरसेविका आहे म्हणून केलं,
तर मी मध्य दक्षिण सर्व भागामध्ये मी कामं केलेली आहेत. महिला बालकल्याणमधनं महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या हाताला काम दिलेलं आहे. सुकन्या योजना राबवली, जी आत्तापर्यंत कुणीच राबवली नव्हती, ती सुकन्या योजना राबवली आहे. महिलांना कोंडे म्हणा, शिवण क्लास म्हणा, ब्युटी पार्लर फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं. त्याच्या व्यतिरिक्त हँडलूमचं आपण वॉल हँगिंग बघतो, जे सोलापूरचं जुनं हे आहे, तर त्यालासुद्धा आम्ही महिलांना हँडलूमचं आपल्या विद्यापीठामधनं प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला आम्ही काम दिलेलं आहे. त्यामुळे आज महिलांमध्ये माझं लोकांना की हे आहे की तुम्ही परत या मॅडम, तुम्ही आलं की आमच्या हाताला काम मिळतं. त्यामुळे सगळ्यांच्या खातर मी वेळाला परत उभा राहत राहिलेले आहे. आणि भाजप पक्ष हा खरं शिस्तीचा पक्ष आहे, ते मला 100% तिकीट देतील मला विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 ओपन या कॅटेगरीतून या ठिकाणी आज माननीय शहर अध्यक्ष माननीय रोहिणीताई तडवळकर यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. गेल्या 3 टर्म प्रभाग क्रमांक 3मधून या ठिकाणी निवडून येत आहे आणि चौथ्यांदा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3मधून मी उमेदवारी मागतो. काय विकास कामे केली आणि तुम्ही कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर लढायला तयार आहात? गेल्या 8 वर्षापासून प्रभाग क्रमांक 3मध्ये नगरसेवक म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो आहे. आणि विकासाचा मुद्दा जेणेकरून मान्य या शहराचे पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख पालक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शहर उत्तर प्रभाग क्रमांक 3 आणि आजूबाजूच्या प्रभागामध्ये आम्ही काम करत असताना वेळोवेळी माननीय विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून आम्ही जनतेचे या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आपला प्रभाग हा संजय कोळीमय झाला असं म्हणतात, ते बरोबर आहे का? संजय कोळी म्हणण्याच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी बालेकिल्ला झालेला आहे, एवढं मला नक्कीच या ठिकाणी सांगायचं. मतदारांना कसे समोर जाणार? गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून लोकांच्या तळागाळामध्ये आणि लोकांच्या सुखादुःखामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 3मध्ये प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी त्यांचे अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांच्या जोरावरच या ठिकाणी उमेदवारी मागतात. काय सांगायला तुम्ही इच्छुकचं हे बोलू? मी आनंद जाधव, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी पक्षाकडे उमेदवार मुलाखत दिली आहे. गेल्या 28 वर्षापासून भारतीय जनता पार्टीने वार्डातला बूथचा कार्यकर्ता ते मंडळ पदाधिकारी, शहर पदाधिकारी, मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीचं समन्वय करून पक्षाने ज्या वेळी ज्या जबाबदारी मला दिल्या त्या मी प्रामाणिकपणे पार पडले आहेत. मी नगरसेवक मला पक्षाने यावे आधी 2 वेळा संधी दिली होती, परत पक्षाकडं आज उमेदवारी मागणी केली. काय ध्येय आहे तुमचं नगरसेवकमध्ये? मी ज्या भागात काम करतो तो संपूर्ण भाग हा झोपडपट्टी परिसर होता. त्या भागात आज आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्या भागातील संपूर्ण पाणी पुरवठा असेल, संपूर्ण ड्रेनेज असेल, रस्ते असेल, या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जवळपास 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. माझा प्रभाग हा स्मार्ट सिटीमध्ये येतो, त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जी कामं झाली आहेत ती कामं ही आमदार देशमुख मालकाच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली. माझं नाव तारक राजाभाऊ कावळे. मी प्रभाग क्रमांक 4D मधून भारतीय जनता पार्टीसाठी यावेळी उमेदवारी करता मी इकडे अर्ज मागणी केलेली आहे आणि तिकडून उभारण्याची मला संधी द्यावी याकरता मी आज इथे आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 4 हा पश्चिम मंगळवारपेठ, पूर्व मंगळवारपेठ, बाळीवेस हा पूर्ण भाग व्यापारी बहुल सगळे लोकांचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक 36,000 पूर्ण लोकसंख्या असून 32,000 लोकांची तिथं मतदानचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये 16,000 महिला, 16,000 पुरुष. त्यापैकी जातीन्याय पाहिलं तर आपण लिंगायत समाज 14,000, त्याच्या खालोखाल मारवाडी, ब्राह्मण आणि आमचा मुकुंदनगरमधला आमचा ह्याचा अजित भाऊचा समाज आणि नंतर वडार समाज हा सगळा बहुसंख्येने तिथं आहे. आणि मुख्यत्वे करून व्यापारी भाग असल्यामुळं आम्ही मुळात व्यापारी असल्यामुळं माझं आडनाव कावळे आहे. बाकी मागील 1992 पासून आम्ही राजकारणात सक्रिय आहे. भारतीय जनता पक्षाचे काम आम्ही निश्चयाने करतो. यापूर्वी माझे काका त्या भागातले नगरसेवक, महानगरपालिकेवर प्रतोद विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं बाळवेस भागातील विजय चौक, भाजपचा बालेकिल्ला हा बाळवेस भाग विजय चौक, त्यावेळी प्रमोद महाजन यांनी त्यावेळी नाव दिलेलं आहे. लहानपणापासूनच प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचा आमच्या घरी येण्याचा राबता असल्यामुळे त्या सगळ्यांच्या सहवासात
मुंबईला महामेळाव्याला आम्ही लहानपणी काम केलेलं लहान महामेळाव्याला पण जाऊन आलो आहे. पूर्वीपासून आमचं पूर्ण भाजपाच्याच घरात काम झाल्यामुळं भाजपाची पूर्ण कार्यपद्धती वल्लाळसाहेबापासून आजपर्यंत आम्हाला माहिती आहे. आत्ता आम्ही व्यवसायात व्यवस्थित सेटल झालो. आम्ही या भागात आमच्या प्रभागात राजकारणी पद्धतीने काम न करता व्यवस्थित एक पॉझिटिव्ह आदर्श नगरसेवक कसा असावा, भारतीय जनता पार्टीची प्रतिमा अजून कशी उंचावेल असं या पद्धतीने काम करून एक आधुनिक व्हॉट्सअप पद्धतीने किंवा कुठल्याही राजकारणी पद्धतीने काम न करता निस्वार्थी काम करून आम्ही पुन्हा प्रामाणिकपणाप्रमाणे आम्ही काम करू एवढे या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो व आपल्या जनक्रांती चॅनल ई न्यूज चॅनलला तुमच्या या कार्याला शुभेच्छा देतो. नमस्कार, मी योगेश रेवंत सिद्धगिराम. मी प्रभाग 3चा इच्छुक उमेदवार. आज मी इंटरव्ह्यू देऊन आलो आहे. मी प्रामुख्याने पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. 2012पासून पक्ष कार्य करत आहे. 2020पासून मी पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्याचबरोबर समाजकार्याची आवड असणारा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मी माझ्या भागात प्रचलित आहे. माझा परिचय सांगताना मी बाल स्वयंसेवक, त्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल येथे माझं कार्य केलं, महाविद्यालयीन प्रमुख होतो. त्यानंतर 2020पासून पक्षाच्या कार्यात सक्रिय, 2020ला सोशल मीडिया प्रमुख, 2024ला लोकसभा सोशल मीडिया प्रमुख, वॉर रूम हेड होतो मी. त्यानंतर हे सोबतच ह्या सर्व गोष्टींसोबतच समाजकार्य माझं कायम चालू असतं. माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या अडचणी असेल, त्यांना अत्यावश्यक सेवांचं वाटप असेल, KYCचे शिबिर असतील. आता मी KYCचे शिबिर घेतलेले आहेत, 10 आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. अशा कडाक्याच्या थंडीत लोकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी आरोग्य शिबिरही घेतलेले आहेत. सर्व ते आपण सर्वजण बघितलं असतालच. तरी याचबरोबर माझ्या प्रभागात लिंगायत समाजाची लोकसंख्या ही वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या ही 12,000च्या वर आहे. तरी मागील 40 वर्षात लिंगायत समाजाला नेतृत्व भेटलं नाही. त्यामुळे मी लिंगायत समाजाला नेतृत्व देण्यासाठी, लिंगायत समाजाचा आवाज महापालिकेत मांडण्यासाठी मी पक्षाला लिंगायत समाजाचं नेतृत्व म्हणून मी पक्षाला तिकीट मागत आहे. तरी पक्ष मला न्याय देईल ही माझी अपेक्षा आहे. माणिक आसंदे उर्फ बाळासाहेब आसंदे. मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे. माझ्या वार्डामध्ये मला कुठलंही पद नसताना मी माझ्या वार्डामध्ये लाईट लावण्याचं काम केलेलं आहे. जिमचं काम केलेलं आहे. रस्तेचं काम केलेलं आहे. काही शौचालय, काही गरीब लोकांना शौचालय नव्हते, त्यांना शौचालय उपलब्ध करून दिलेलं आहे. काही गरजू महिलाला सिव्हिलमध्ये त्यांना रुग्णसेवा केलेली आहे. कोरोना काळामध्ये कुणाला बाहेर पडता येत नव्हतं, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची अडचणी सोडवण्याचा मी काम केलेलं आहे. त्यांना कुणाचं सामुदायिक विवाहामध्ये त्यांना काय लागेल ते आपण मदत केलेलं आहे. अजून भारतीय जनता पार्टीनं कुठलेही घोरगल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यात येत नव्हतं. तिथं मी भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे काम केलेलं आहे. तिथं काँग्रेसचा बालेकिल्ला असताना तिथं मी भाजपला, भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी तिथं मी लीड दिलेला आहे. त्यामुळं मला ह्यावेळेस माझा विचार केला जाईल एवढी मला खात्री आहे. पक्षाने जर नाही दिलं तरी बी मी पक्षाचंच ही काम करेन एवढी मी जय भीम. मी माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड. गेली 5 वर्ष 7 ते 8-9 वर्ष झालं मी विकासाची कामं केलेली आहेत. माझा स्लम एरिया होता, पण त्या स्लम एरियाला मी एकदम चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे. मालकांच्या निधीतून, आमदारकीच्या याच्यातून माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी आणि माझे मिस्टर अजितभाऊ गायकवाड यांच्या मार्फत झालेला आहे. आणि आत्ताच आम्ही भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला आणि आज इंटरव्ह्यू मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीवरून मी असं सांगू इच्छिते की माझ्या कामाचा आणि मी केलेल्या विकासाचा विचार करून पक्षश्रेष्ठींनी माझा विचार करावा आणि मला तिकीट द्यावं ही पण मी मागणी इथं करते. आणि आता इथून पुढं पण जे काही विकासाची कामं राहिली असतील चुकून
कारण आतापर्यंत 90% मी पूर्ण काम माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि इथून पुढं जर काही राहिलं असेल तर ती पण कामं मी पूर्ण करणार आहे. त्यामुळं पक्षश्रेष्ठीने माझा विचार करावा. मालकांनी किंवा पक्षाने जी काही कामं दिलेली आहेत ती आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. माझ्या एरियातून भाजपला 50 ते 60 सुद्धा मतदान मिळत नव्हतं, पण मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि निवडून आले तेव्हा प्रत्येक भागामधून कमळाला मतदान झालेलं आहे. याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक होते पण त्यांनी विकास केलेला नव्हता. ज्यावेळेस मी 2017ला निवडून आले त्यावेळेस माझ्या प्रभागाचा पूर्णपणे विकास मी केलेला आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेज आणि नळ प्रत्येकाच्या घरोघरी दिलेला आहे. त्यामुळं पक्षाने या गोष्टीचा विचार करावा आणि आपला पक्ष वाढवण्याचं कामही आम्ही दोघांनी केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये आता प्रत्येक ठिकाणी कमळ आणि कमळ हेच फुलणार आहे याची शाश्वती मी देते. नमस्कार, मी चंद्रकांत गोविंदलाल तापडिया, प्रभाग 3मधून मी माझं आज प्रतिनिधित्व अर्ज भरलेला आहे. मी आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचा 25 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीने मला जे जे काम दिलं, मला उपाध्यक्षपदी दिलं, उपाध्यक्षपदी मी काम केलो, कोषाध्यक्षपद दिलं, कोषाध्यक्षपदी काम केलो. आता मला उद्योग आघाडीचं संयोजक केलेलं आहे. उद्योग आघाडीचं सोलापुरात मी उद्योग आणायचं पूर्ण 100% भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या सानिध्यात राहून जास्तीत जास्त सोलापुरात उद्योगधंदे कसे येतील त्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. आणि सोलापुरात IT पार्कचं जे आता सध्या चाललेलं आहे त्या IT पार्कमुळे सोलापूरचा चेहरा मोहरा 100% बदलून जाईल असा माझा कयास आहे. आणि सोलापूरसारखं सिद्धरामेश्वराच्या नगरीत आपले आज जेवढे लोक आहेत सगळे आनंदी आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शनमध्ये मी मारवाडी समाजातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि मी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कितीतरी शिबिरे घेतलेली आहेत आणि उद्योग मेळा घेतलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस 10 मिल उद्योग समूह सोलापुरात वाढीस लागलेला आहे. आणि शेतकऱ्याच्या कांद्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दिलीपजी माने यांना आम्ही आता सभापती झालेले आहेत. त्यांच्या मार्फत जयकुमारजी गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसला सांगून आम्ही तिथं कांद्याचं भव्य मार्केट करायचं तयारी आहे. आणि आम्ही सगळेजण मारवाडी समाज भारतीय जनता पार्टीची आहे. 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे. आमचा शेवटचा उमेदवार विजय बजाज आमच्या 25 वर्षापूर्वी झालेला आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये एकही स्थान आम्हाला मारवाडी समाजाला मिळालं नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की मारवाडी समाजाचा 100% उपयोग करून घ्यावा. कारण भारतामध्ये जी मारवाडी समाजाची GDP आहे ती माझ्या अंदाजानं 45 ते 50% आहे. म्हणून मारवाडी समाजाचा 100% विचार करावा ही नम्र विनंती. आज प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी भरलो होतो. त्याच्या मुलाखतीसाठी आलो तर सर्व काही जे माहिती मतदानाच्या सूचना 2012पासून मी त्या प्रभागात कंटिन्यू नगरसेवक म्हणून निवडून येतो आहे. तर माझी तिथे 2 टर्म आहे माझ्या त्या प्रभागात झालेल्या. मध्ये काही प्रशासक होतं 4 वर्ष, तर कंटिन्यू मी तिथे आहे. तर माझा तिथं ध्येय आहे, माझं क्लेम आहे या वर्षीसुद्धा मला त्या प्रभागातून निवडून द्यावे. 2 टर्म विजय झाले. प्रभागातील कामेसुद्धा आम्ही त्या धर्तीवर केलेलं आहे. 4 वर्ष जरी प्रशासक जरी असला तर मान्य विजयकुमार देशमुख मला यांच्या माध्यमातून भरपूर निधी आणून त्या भागात आम्ही निधी खर्च केलेलं आहे. एवढं त्या पक्ष विचारणा काय केलं? जातीय प्रभाग, जातीय रचना, बाकी तुम्ही निवडण्याचे संकेत कसे काय काय पद्धती आले काय ते प्रकाश नाही. मागचे 2 टर्म कसं विजय झाला तर या टर्म कसं तुम्ही विजय येतात याची सांगितलं. त्या पद्धतीने त्यांना रूपरेषा पक्षाला सांगितलं. नमस्कार, मी प्रवीण अशोक कांबळे, प्रभाग क्रमांक 2. अनुसूचित जाती पुरुषासाठी जो राखीव प्रवर्ग आहे 2अ, त्यातून मी आत्ता माझी मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. काय तुमचे जे आहे ते कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढवत आहे सध्याला? भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकासाचा. आणि नरेंद्र
नरेंद्र मोदी जसं म्हणतात की सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास, याच मुद्द्यावर केवळ विकास आणि विकास याच मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि आपण आपल्या प्रभागात आत्तापर्यंत काय काय कामे केली की तुम्हाला लोकांनी निवडून द्यावे? भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मागील 10 वर्षापासून या पक्षामध्ये काम करतो. ते काम करत असताना मी प्रदेश पातळीवर अनुसूचित जाती मोर्चाचा सदस्य, अनुसूचित जाती मोर्चाचा शहराचा सरचिटणीस आणि अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे. दलित समाजामध्ये म्हणून अनुसूचित जातीमध्ये भारतीय जनता पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आजपर्यंत अविरत प्रयत्न केलेले त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याचाच निकाल, त्याचेच फळ म्हणजे जे मागच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अनुसूचित जातीची भरघोसाची मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचा विचार हा आज तळागाळापर्यंत आणि अनुसूचित जातीच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे याचं मला समाधान आहे. तरी पण तुमच्या भागातील काही जणांचं असं म्हणणं आहे की भागात अजून कामे झालेली नाही, तुम्ही त्यांना कसं सामोरे जाणार? प्रभाग 2मध्ये शहरातल्या जर तुलनात्मक बघितलं तर आजपर्यंत सगळ्यात जास्त कामं प्रभाग 2मध्ये झालेली आहेत. विरोधक आता म्हणत असेल की कामं झाली आहेत, त्यांचं काम आहे, त्यांच्याकडे दुसरा मुद्दा पण नाही, पण सगळ्यात जास्त कामं झाली असेल तर प्रभाग 2मध्ये विकास कामं झाली. आता आपली रणनीती कशा? मतदारांना केवळ आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी त्यांच्यासमोर जाणार आहे. आणि आजपर्यंत केलेली कामं भारतीय जनता पक्षाचं जे केंद्रात सरकार आहे, जे राज्यात सरकार आहे, जे ट्रिपल इंजिन सरकार आज ज्या गतीनं काम करते, हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अंत्योदय ही संकल्पना राबवते आणि विविध योजना या आम्ही या जनतेला दिलेल्या आहेत. त्या विकासाच्या कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि मताचा जोगवा आम्ही या ठिकाणी. म्हणजे आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक केवळ लढवणार. विकास, या देशाचा विकास होणंच हेच भारतीय जनता पक्षाचं अंतिम ध्येय आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सुप्रिया जनार्दन कोलार. मी प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवाराचा फॉर्म भरलेला आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काय काय कामं केली आहेत? महिलांसाठी, गोरगरिबांसाठी, महिलांसाठी उद्योगाचं काम आपण करणार आहोत. आणखी इथे सांगा, आज तुम्ही मुलाखत दिलीत का? मी मुलाखत द्यायला आलो प्रभाग क्रमांक 3मधून इच्छुक उमेदवार म्हणून दशरथ खुर्द बाबुराव नरसप्पा जमादार. कारण का गेल्या 1985 पासून फुलं असताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेलं आहे. त्याच्यानंतर 90 पासून मला पार्टीनं वार्डाध्यक्ष केले 2 वेळा, 1 वेळा मंडलाध्यक्ष केलं आणि भटका जमातीचं शहर अध्यक्ष म्हणून केलं भारतीय जनता पार्टीनं. सातत्यानं 4 वेळा झालं मी नगरसेवक म्हणून मी इच्छुक आहे, मला तिकीट मिळालं पाहिजे असं मी पार्टीसमोर अपेक्षा केली. आपल्या प्रभागात आपण आत्तापर्यंत कोणते कोणते कामे केलेली आहेत आणि याच्यापुढे काय करणार आहात? मी समाजकार्य आज 90 साली शरदभाऊ कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून आपले शरदभाऊ कुलकर्णी होते. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा ह्या भटक्या जातीविमुक्तांचे मेळावा असू दे, पार्टीच्या संदर्भामध्ये परिस्थिती असू दे, या माध्यमातून डॉक्टर भीमराव गस्तींच्या नेतृत्वाखाली मी 3 जिल्ह्याचे काम केलो पार्टीच्या वतीने. आणि याच्यापुढे मतदारांसमोर कशा पद्धतीने जाणार आहात? आपण आता प्रभाग क्रमांक 6 या वार्डामध्ये समाजकार्य आणि लोकांच्या गटरी असू दे, लाईट असू दे, हे बाकीचे सुखसुविधासाठी मी आता दटून काम करतो त्यांच्यासाठी. आणि अजून एक, माझ्या भागामध्ये जवळजवळ मला तालुक्याची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात येते. लोकसभा असू दे, विधानसभा असू दे. मी विधानसभाचं प्रचार प्रमुख म्हणून होतो, निवडणूक प्रमुख म्हणून होतो आणि जिल्ह्याच्या लोकसभेच्या तालुक्यावाईचं डॉक्टर आपल्या भीमराव गस्तीच्या नेतृत्वाखाली जात होतो आणि आमचे लिंगराज वल्ल्याळ साहेब खासदार असताना फार मोठ्या प्रमाणात पार्टीचं काम केलं. आज मी आणि माझी पत्नी आज दोघांनी मिळून आज भाजपच्या इच्छुक उमेदवाराची मुलाखती होत्या. तुम्ही मुलाखत दिलेली आहे आणि आजच्या रोजी मुलाखत घेऊन आम्हाला आश्वासित करण्यात आलं की तुम्ही काम करा, तुमच्या कामासोबत आम्ही आहे, माझे पक्ष आमच्यासोबत राहील असं आम्हाला आवाहन केलेलं आहे. आपण आत्तापर्यंत कोणते कोणते मुलाखत काय विचारले? प्रश्न आम्हाला विचारले, बाबा आजपर्यंत आपण सामाजिक काम काय केलं, पक्षासाठी काय केलं, पक्षाचं काय पक्षाला काय योगदान दिलं. तर आम्ही सांगितलं पक्षाच्या माध्यमातून जेवढे काय आम्हाला उपक्रम दिलेत
आम्ही ठामपणे तो सक्सेस करून आज आम्ही खरं उतरलेलं आहे. आज पुढच्या सांगायचं म्हणजे विधानसभेच्या ज्यावेळेस विजयकुमार देशमुख मालकाची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही SC मोर्चाच्या माध्यमातून मी माझे मोठे बंधू दत्तभाऊ कसबे, आमचे SC मोर्चाचे अध्यक्ष प्रवीणजी कांबळे, नारायणजी मनसोडे, आनंददादा चंदनशिवे असा आम्ही एक समिती करून आम्ही समाजात जाऊन सर्वांना सांगून लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना प्रेरित करून जे आपल्याला मतदान होत नव्हतं त्या भागातून, दलित वस्तीतून मतदान होत नव्हतं त्या भागातून आम्ही जवळजवळ 60 ते 50% मतदान बाहेर काढण्यासाठी यशस्वी ठरलेलो आहे. तर आज मला सांगायला आनंद वाटतो, आज भाजप पक्षामध्ये काम करायला युवक बहुजन समाजातले आज इच्छुक आहेत, ते सांगायला मला सार्थ अभिमान आहे. संकेत मधुकर क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 5. आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी आम्ही इच्छुकाचा उमेदवार भरला होता आणि आजपर्यंत आम्ही म्हणजे आमच्या मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही भरपूर सामाजिक, लोकहित आणि एक लोकसेवाचे आजपर्यंत कार्यक्रम घेतले आणि मी एक युवा म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांकडे आम्ही इच्छुक फॉर्म भरून इच्छुक उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी आलो होतो आणि आम्ही एक विनंती करतो की आजपर्यंत जे काय आम्ही सामाजिक कामं केले त्याहून पक्षाच्या माध्यमातून अजून आमच्याकडून ताकदीनं कामं होतील त्यासाठी आम्ही इच्छुक फॉर्म भरून उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आलो होतो आणि पक्षाच्या साथीनं आम्ही आजपर्यंत चांगले कामं करू आणि इथून पुढेही चांगले कामं करू यासाठी आम्ही तिकीट पक्षाची उमेदवारी मागण्यासाठी आलो. मुलाखतीमध्ये बूथ क्रमांक विचारले, मतदान किती विचारले, प्रभागामध्ये गणेश उत्सवाची मंडळ केलेली विचारले, त्यानंतर भीम मंडळ केले विचारले, नवरात्रीचे मंडळ केले विचारले, महिला किती आहेत, युवा किती आहेत, हे सगळ्यांची मतदान किती आहेत ही विचारू. आता मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या प्रभागातील? मतदारांना जे काय आजपर्यंत कामं झालेलं नाहीत त्याहून चांगले आजपर्यंत आम्ही कामं करण्याची संधी आम्हाला द्यावी, एवढीच मी जे आजपर्यंत घडलेले आहेत त्याहून चांगले कामं करण्याचे आणि एक विजन घेऊन आम्ही येतोय, त्यासाठी आम्हाला संधी द्यावी हे इतकं. प्रभाग क्रमांक 4 मी मुलाखत दिली आहे. प्रभाग 4 बहुमताने मी गेल्या वर्षी निवडून आलेले 5 वर्ष आणि नागरिकांचे सगळे मी कामं केलेले आहेत. गेल्या किती वेळेस म्हणजे मिस्टर 35 वर्ष राजकारणात ते केले का, पण आम्ही काय पार्टी काय बदलली नाही काय, BJP ते BJP आणि त्यांची हे केल्यामुळं मला त्यांची जी संधी भेटली मी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. नागरिकांना रोड केले, परत दिवाबत्ती केले, पाण्याचे कामं केले, परत करोना वेळेस तर असं ना लोकांना किट मी दिलेले घरोघरो जाऊन, ती पुजीशी नव्हती तर बी आम्ही त्यात दोघं बाहेर पडलेले. अजून परत म्हणताना श्रावण बाळाचं महिलांचं भरपूर मी काम केलेली आहे आणि 5 वर्षात मी एवढं काम केलं त्याच्याबद्दल मला लोकांनी निवडून दिलेले आणि ह्याच्यानंतर बी मला तिकीट भेटत. धन्यवाद. म्हणजे बोलतेच एवढं. प्रभाग क्रमांक 4च्या वतीने गेल्या वेळेस संपूर्ण पॅनल आमच्या भारतीय जनता पार्टीचं विजय झालं होतं. अत्यंत आमच्या झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे मराठा वस्ती, बुधवारपेठ, जम्मा वस्ती, राजीव गांधी, मुकुंदनगर अशा भागामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही या 5 वर्षात काम केलं आहे. गेले 35 वर्षापासून जे मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ म्हणून काम करतो त्या एकनिष्ठेचं फळ म्हणून आम्हाला गेल्या तिकीट दिले. तिकीट दिल्यानंतर आमच्यासोबत आमच्या विरुद्ध लढत होते त्यांची सगळ्याची डिपॉझिट गेल्या वेळेस जप्त झाली आणि आम्ही प्रचंड मताने विजय झालो. असंच यावेळेस देखील आम्हाला पार्टीने संधी देईल, त्या संधीचं आम्ही सोनं करू आणि पार्टीचे ज्याला तिकीट देईल आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणूनच काम करणार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6च्या वतीने मी OBC पुरुष म्हणून या ठिकाणी मुलाखत या ठिकाणी दिलेली आहे. प्रभाग 7मध्ये मी या ठिकाणी 2007 पासून काम करतो आहे. 2007लाही मी नगरसेवक होतो. 2012ला थोडं पराभव झालो, पण 2017ला माझी विशेष सर्वांची डिपॉझिट जप्त करून परत आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे.
परवा विजयकुमार देशमुख यांच्या मालकांना मी जास्तीत जास्त या ठिकाणी मताधिकारी या ठिकाणी निवडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं ठरवलं? मी सर्वप्रथम विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो. माननीय पालकमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी देऊन सगळे विकास कामे केलेले आहेत. कोणताही विकास कामे त्या भागामध्ये राहिलेलं नाही आहे. शक्यतो राहिलं असेल तर ते आम्ही अजून या ठिकाणी पाहत आहोत. कोण असेल पॅनलमध्ये यावेळेस? आता ते जर पार्टीच्या मनावर आहे, आपण पार्टी दिली ते आपण या ठिकाणी काम यावेळेस तुमच्याबरोबरचे कोण नाही आहेत? आता सर्वजण इच्छुक आहेत. आपण कुणाचं नाव घेऊ कुणाचं नाव घेता येत नाही, पण 60ने जर दिली उमेदवारी तर चारी पॅनल आपण या ठिकाणी भरघोस मताने निवडून आणल्याशिवाय आपण राहणार नाही. नमस्कार, मी विजय मार्कंडे इप्पा कायल प्रभाग क्रमांक 10मधून आज इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नागरिकांसाठी जे योजना आणले होते ते योजना मी प्रामाणिकपणे आपल्या प्रभागामध्ये राबवले. माझं काम 2006 पासून ते आज गायत सतत ते मी काम करत आहे आणि त्या कामाच्या मोठी म्हणून मला 2012ला पक्षाने संधी दिलं होतं. त्यावेळी महिला नसताना सुद्धा मी निवडणूक लढवलो. तेव्हा मेडिकलपूर भागातील मला भरभरून मतदान केले. 2229 मतं मिळाले आणि मी काय कारणास्तव पराभव झालो. महिला नसताना सुद्धा मी जर नाही लढवलं असतं तर त्या ठिकाणी पक्षाच्या अस्तित्व राहत नव्हतं. आणि ते पूर्वी महेश कोटीचं ते बाला किल्ला होतं. त्या बाला किल्ल्यामध्ये आपण सातत्याने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कार्य करत आत्तापर्यंत आलेले आहे. म्हणून मला विनंती आहे की पक्षाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज न्याय मिळावं आणि मला खात्री आहे शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर, आमदार विजयकुमार देशमुख मला न्याय देतील एवढंच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. बोला. मी बीडी गरपूर प्रभाग क्रमांक 10मधून इच्छुक आहे. मी गेल्या 2 टर्म नगरसेवक आहे. स्वर्गीय महेशअण्णा कोटे यांच्या आशीर्वादाने 2012 साली व 2017 साली मला उमेदवारी महेशांनी दिलं आणि मला भरघोस मताने निवडून आले. आता सध्या देवेंद्रदादा कोटे व प्रतिनिधीदादा कोटे यांच्या नेतृत्वाखाली परवा भाजपमध्ये आमचा प्रवेश झाल्यानंतर मी इच्छुक म्हणून या ठिकाणी प्रभाग 10मधून अर्ज भरलो आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आज मला मुलाखतीला बोलवले. या ठिकाणी मुलाखत चांगल्या प्रकारे झालेली आहे. शुभेच्छासुद्धा त्यांनी मला दिलेली आहे. जास्ती प्रश्न विचारले नाही. विद्यमान नगर असल्या कारणाने मला जास्ती प्रश्न विचारले नाही. फक्त स्टेट लेवलनं सर्वे होईल प्रभागात. सर्वेमध्ये जर आपलं नाव असेल तर विचार काय महेश अण्णांची जाणीव असेल का? महेश अण्णांची जाणीव असेल का? नाही, नक्की महेश अण्णांचं जाणीव खूप भासायला लागलं. तरीसुद्धा मन गट करून या ठिकाणी आलं. अण्णा नाही तर आम्ही कशासाठी उभारायचं असं बी मन एक म्हणत आहे. परंतु अण्णाचं अस्तित्व घरकुलमध्ये राहावं याच उद्देशाने आज मी या ठिकाणी मुलाखतीला आलेलं आहे. अण्णांचं जाणीव ही 100% झालेलं आहे. नमस्कार, मी मानतो आहे. तर आम्ही पश्चिमच्या म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम करतो. निष्ठावंत कार्यकर्ते हे सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्याच वेळ आहे. आता कुलकर्णी आहेत, गवई आहेत, वर्णेकर आहेत, वाले आहेत आणि गोविंदर आहेत. सर्व निष्ठावंत. आमची इच्छा एवढीच आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांना नाही मिळावं. ओके. ओके. मी प्रवीण काशीनाथ दर्गोपाटी. गेल्या 2003 पासून मी भारतीय जनता पार्टीत सलग काम करत होतो. तर 2004च्या विधानसभेला पासून तर आजचा काय मी कंटिन्यू काम करत आहे. 2012ला मी तिकीटची मागणी केली होती, इच्छा व्यक्त केली होती. 2017ला इच्छा व्यक्त केली होती. मी पक्षामध्ये युवा मोर्चाचं काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीत शहर उपाध्यक्ष म्हणून काम गेल्या टर्ममध्ये करत होतो आणि अनेक अभियान आणि अनेक आंदोलनात माझा विरणी सहभाग आहे. तर सोलापुरातील एकता दौड असेल किंवा
तिरंगा यात्रा असेल किंवा मतदार नोंदणी अभियान असेल, त्यावेळी मी स्वतः 1000 सदस्य मी त्यावेळी निर्माण केले माझ्या प्रभागातून. तर अशा अनेक कार्यक्रमात मी सहभाग नोंदवून परवाच्या कोविड काळात MSCBचं जो आंदोलन होतं त्यामध्ये मला अटकही झाला, सुटकाही झाला. अशा अनेक कार्यक्रमात माझा कायमचा सहभाग असतो. तर प्रभाग क्रमांक 8D मधून मी पुरुषामध्ये इच्छुक आहे. अशाने मला यावेळी हे करावं खूप माझी इच्छा. बोला. नमस्कार, जय श्रीराम. मी नागेश रामस्वामी सरगम मध्य विधानसभेतील मध्य मंडळाचा अध्यक्ष आहे. गेल्या 14 वर्षापासून जे मोदीजींचा चाय पे चर्चा हा कार्यक्रम होता तेव्हापासून मी पक्षाशी जोडलो गेलेलो आहे. मागील वेळीही आम्ही या 2017च्या निवडणुकीत इच्छा व्यक्त केली होती. तर आताही आम्ही या ठिकाणी मुलाखतीकरता आलेलो आहोत. काय प्रश्न विचारले मुलाखती? पक्षासाठी आपण काय कार्य केलं आणि कशा पद्धतीने संघटनात्मक आपण काम करताय याविषयी चौकशी झाली. प्रभागाविषयी आणि प्रभागातील विविध समस्याविषयी त्या ठिकाणी मुलाखतीत विचारण्यात आलेलं. ओके, बोला की. आज प्रभाग क्रमांक 7मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी अर्ज परवा दिवसा आज मुलाखतीसाठी आम्ही आज आलेलो आहे. आज मुलाखत झालेली आहे. मी किरण शंकर पवार आणि माझी मिसेस मी ओपन पुरुषमधून व मिसेस श्रद्धा किरण पवार महिला ओपन. प्रभागामध्ये 1 पुरुष ओपन, 1 OBC पुरुष आणि 2 ओपन महिला आहे. प्रभागामध्ये आई नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या प्रयत्नातून व निधीतून आतापर्यंत 35 ते 40 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं म्हणजे कधीच पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही. ह्या बारीला सगळ्याला चमत्कार दिसेल की भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवार निवडून येतील. आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात निवडणूक? मी रस्ता केला, ड्रेनेज केले, पाणी केले, लाईट केले व सर्व सुखसुविधा झालेल्या आहेत. गेले 10 ते 12 वर्ष प्रत्येकाला पाण्याची मॅसेज माझे जाते आहेत, पाणी उद्या येणार आहे म्हणून. त्याचबरोबर शिफारसपत्र घरी नेऊन देतो व प्रभागामधील मुख्य रस्ते असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण असेल, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पाणी असेल, लाईट असेल, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. राहिलेले झालेली कामं आम्हीच केलेत आमदार विजयकुमार देशमुख मार्गाच्या माध्यमातून. आणि राहिलेली कामं आम्हीच करणार, बाकी कोणी करू शकणार नाही. काय विचारले मुलाखतीमध्ये? मुलाखतीमध्ये विचारले की तुम्ही म्हणजे किती मराठाचं म्हणजे जातीनिहात पूर्ण सर्व गोष्टी विचारले. त्याचबरोबर कुठल्या जातीचं जास्त मतदान आहे किंवा तुम्ही पक्षाकडून उभारल्यानंतर सगळ्याला घेऊन चालणार का हे पण विचारले. ओके. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 7मध्ये ड्रेनेज झाले, रस्ता झाले, पाणी झाले, लाईट झाले, त्याचबरोबर 2 दवाखाने पण झाले. पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही म्हणजे पुढचं ह्याच्यामध्ये आम्हाला जे वृद्ध पुरुष किंवा महिला असतील त्यांच्यासाठी निरुंबळा केंद्र, त्याचबरोबर जे प्रत्येकजण शिक्षणामध्ये मुलं किंवा वंचित राहू नये त्यासाठी आम्ही कॅम्प्युटर रूम, त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी म्हणून म्हणजे रस्ता सर्व गोष्टी आल्यानंतरनं वृद्धाश्रम आणि कॅम्प्युटर रूम. आणि मला अजून एक सांगायचं आहे की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही निवडून तर 100% येणार आहे. पण आमच्या प्रभागामध्ये जुनी मिलची मोठी विहीर आहे. त्या विहिरीमधील जे पाणी म्हणजे जी गाळ काढून आमच्या प्रभागामध्ये प्रत्येकाला सांडपाण्यासाठी एक नळ देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. ते माझं टार्गेट आहे आणि ते 100% करणार. मी प्रवीण प्रकाश वाले, प्रभाग 8D ओपन पुरुषमधून इच्छुक आहे. तर पक्षाला मी आज मागणी केलो, आता डोईजोडे यांना म्हणल्यासारखं न्याय द्यायला पाहिजे एवढं सांगा. नमस्कार, माझं नाव सौ श्रद्धा किरण पवार. मी प्रभाग क्रमांक 7मधून भाजपा या पक्षासाठी अर्ज दाखल केलेला आहे. आज त्यासाठी इथे मुलाखतीसाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं. त्या मुलाखतीत मला तुमच्या प्रभागात एकूण मतदार किती आहेत, पुरुष संख्या किती आहे, स्त्री संख्या किती आहे हे प्रश्न विचारण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक 7मध्ये सर्व म्हणजे ड्रेनेज लाईन असू दे, पाईपलाईन असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, लाईटचा प्रश्न असू दे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. माझ्या सासू मंदाकिनी काकू पवार यांच्या
निधीतून मार्गदर्शनाखालून हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. मी प्रभाग क्रमांक 8मधून सर्वसाधारण महिला तिथून मी अर्जाची मागणी म्हणजे उमेदवार पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे. मी आतापर्यंत पक्षाचं काम करत राहिले 12 वर्षापासून 12-13 वर्ष झालेत. निष्ठावंत एक प्रामाणिक म्हणजे कोणालाही न चुकता माझं काय असेल ते काम मी प्रामाणिकपणे करत आलेले आहे. त्यासाठी मी आता उमेदवारी म्हणून 100% तर मला उमेदवार मिळणार हे मला खात्री आहे. पुढे नगरसेविका झाल्यावर पण मी समाजाचं पूर्ण समाजसेवा करीन, कार्य करीन, लोकांच्या जे काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण करीन अशी मी ग्वाही देते. आणि आमच्या विजयकुमार देशमुख मालकांनी जो शब्द म्हणजे आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे त्या शब्दांचं मी पालन करेन. ओके. आणि किती कशा पद्धतीने घ्यायला हां रोल आज भारतीय जनता पार्टीच्याकडे जे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी अर्ज आलेले होते त्या प्रभागाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये एकूण 1200 जणांनी अर्ज भरलेले आहेत उमेदवारीसाठी आणि त्यांच्या मुलाखती सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 5 दुपारी 3 ते संध्याकाळी 7 प्रभाग क्रमांक 6 ते प्रभाग क्रमांक 10 उद्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 11 ते प्रभाग क्रमांक 15 त्यानंतर दुपारी 3 ते 7च्या वेळापर्यंत प्रभाग क्रमांक 16 ते 20 आणि 18 तारखेला प्रभाग क्रमांक 21 प्रभाग क्रमांक 26 सकाळी 9 ते 2 या वेळात सर्व मुलाखती ची प्रक्रिया पूर्ण होईल. माहिती काय घ्यायचं इच्छुक उमेदवारांच्याकडून फॉर्म भरून घेताना त्यांची सगळी माहिती भरून घेतलेली आहे. पक्षाचं कार्य काय केलेलं आहे आत्तापर्यंत त्यांनी प्रभागामध्ये त्यांचा प्रभाव कशा प्रकारचा आहे ते सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या लोकांमध्ये परिचित आहेत किंवा नाही. त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे आणि निवडणूक जिंकण्याचे जे स्ट्रॅटेजी असतात निवडणूक जिंकणं जे उमेदवारी नुसती भरणे म्हणजे निवडणुकीला उभं राहण्याचा अनुभव त्याला कसा आहे तो कसा जिंकू शकतो आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट हा क्रायटेरिया पार्टीच्या कार्यकर्ता असण्याबरोबरच लावलेला आहे. प्रभागामध्ये त्यांनी काय कार्य केलेलं आहे सगळ्या लोकांना तो परिचित आहे का अशा प्रकारचा क्रायटेरिया लावून त्याला उमेदवारी निश्चित करण्यात येईल. आपल्या पक्ष चर्चा झाली आणि काल पालकमंत्री आणि इतर संदर्भात शहराध्यक्ष आणि स्थानिक आमदारांना अधिकारी माननीय पालकमंत्री जयकुमार देशमुख यांनी काल इथे सोलापूरमध्ये पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांशी संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर आमच्या शहरातले माननीय आमदार विजय देशमुख, माननीय आमदार सुभाष देशमुख, माननीय आमदार सुनील कोठे यांच्या माध्यमातून युतीच्या जे सन्माननीय प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे त्यांना सन्मानपूर्वक बोलवलं जाईल. त्यांची जी जास्त मागणी असेल त्यांचा प्रभाव ज्या भागात आहे त्यामध्ये जर त्यांनी उमेदवारांची मागणी केली ती जर योग्य पद्धतीने आपल्याला हाताळता आली जी योग्य पद्धतीने केली तर त्यांचा नक्कीच आपल्याबरोबर युतीमध्ये समावेश केला जाईल आणि सर्वजण महायुती म्हणून नवी निवडणूक लढू. आता आपल्याला जेव्हा त्यांना चर्चेला बोलवू तेव्हा त्यांची जागांची मागणी किती आहे राष्ट्रवादीचा कुठे कुठल्या भागामध्ये प्रभाव आहे त्यांच्या आत्ताचे किती नगरसेवक आहे त्याचबरोबर शिवसेनेचा कुठल्या भागामध्ये जास्त प्रभाव आहे त्यांचे आत्ता किती विद्यमान नगरसेवक आहेत त्याच्यावरती तो क्रायटेरिया त्यांची मागणी याच्यामध्ये काहीतरी म्हणजे त्यांच्या मागणीप्रमाणे होईलच असं नाही तर त्यांनी जर मागणी केली तर त्यांचा विचार नक्की होऊन आम्ही सगळेजण महायुती म्हणून शहरामध्ये निवडणूक बनवणार. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते. नमस्कार, मी माधुरी किशोर करते. मी प्रभाग क्रमांक 8मधून फॉर्म भरलेला आहे. आज मुलाखतीला आलेला आहे आणि मॅडमनी विचारले काय काम केलं आम्ही सगळं सांगितलेलं आहे. मग त्यांनी म्हणले काय काम आहे म्हणजे मी काम नाही दिसलं तरी पण आमचे मिस्टर काम केलेलं आहे त्यांची पोचपावती म्हणून मला मिळावे आणि गेल्या वेळेस आम्ही भागात घेतलेलं आहे ना त्याची बी पोचपावती म्हणून आम्हाला काय मिळावं म्हणून आम्ही हे केलं. काय झालं की सगळं या सर्वसाधारण मतदारसंघामधून उमेदवारी मागितलेली आहे भारतीय जनता पार्टीला. मी आजपर्यंत 40 वर्ष झालं मी पार्टीचं काम करतो. पक्ष स्थापना झाल्यापासून मी पार्टीचं काम करतो आणि मला यावेळी न्याय मिळेल
भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून मी आजपर्यंत काम करत आलेलं आहे. मला यावेळी 100% न्याय मिळेल असं मी आव्हान करतो. आणि भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो, माझ्यासारख्या जर निष्ठावंत कार्यकर्त्यावर जर तुम्ही जर यावेळी जर तिकीट जर न देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्याला पार्टी जबाबदार आहे, हे मी स्पष्ट सांगू इच्छितो. कारण का एवढे वर्ष काम करून मी नगरसेवक नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आज मी केंद्राच्या योजना, राज्य सरकारच्या योजना सगळे मी घराघरात पोहोचवलेलं आहे. मी तसंच मी माझ्या प्रभागातल्या कमीत कमी 150 ते 200 बायकांना अष्टविनायक दर्शन घडवून आणलं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर मी आमच्याच प्रभागातल्या वयस्कर यांना कोल्हापूर, ज्योतिबा, पुणे गणपती हे सुद्धा दर्शन स्वतः घडवून आणलेलं आहे आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलेलं आहे. त्यामुळं एवढं सगळं जर काम करून जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला स्वतःला काय तर करून घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो की जे निष्ठावंत आहेत, जे आजपर्यंत काम करत आले त्यांच्यावर अन्याय करू नका, त्यांना 100% न्याय द्यायचा प्रयत्न करा. एवढं बोलून मी माझं 2 शब्द सांगतो. मी विश्वनाथ बदलापुरे प्रभाग 9मधून इच्छुक आहे, कोकणमधून. तर आजपर्यंत मी पार्टीमध्ये जवळपास 20-25 वर्षे झाली पार्टीमध्ये मी काम करत आहे. यंदा प्रामाणिकपणे तिकीट मला मिळावे अशी माझी इच्छा आहे आणि मी समाजसेवक म्हणून खूप वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा कुठलेही हॉस्पिटल असो मी वारंवार रात्री बेरात्री लोकांसाठी काम करणारा माणूस आहे आणि काम करण्यासाठी मला ह्या पदाची गरज आहे. त्यासाठी मी तिकीट मागितलं. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही लढवण्याचा निर्धार केला आहे? मी आता सध्या तर कसं आहे, मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी हॉस्पिटलला कुठं काय काम करत असतो त्यावेळेस गोरगरीब आणि ज्या जनतेसाठी मी काम करत असतो त्यावेळेस त्या तिथले अधिकारी म्हणजे कशासाठी आला, तुझं काय काम आहे, रोज येतोस, रोज हे करतोस. तर माझं जवळपास आता 20 वर्ष झाले मी रोज सिव्हिल हॉस्पिटलला काम करत असतो आणि इतर ज्या 17-18 हॉस्पिटल आहेत पॅनलमध्ये त्या महात्मा फुले अंतर्गत त्या हॉस्पिटलमधून मी काम म्हणजे सगळ्याकडे जात येत असतो आणि त्या लोकांची मी कामं करत असतो. ओके. आज भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी प्रभाग क्रमांक 6मध्ये जनरल पुरुष म्हणून आमच्या मित्रांच्या OBCमध्ये सुद्धा मी इच्छुक आहे. आमची कुणालाही जरी तिकीट मिळालं आणि एक संघाने एक दिलानं आम्ही ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रभाग क्रमांक 6मध्ये फडकवाचा निर्धार आम्ही केलेला आहे. आज केंद्राची योजना असेल, राज्याची योजना असेल, स्थानिक पातळीवर आम्ही अनेक लोकांची कामं केलेली आहेत. त्यामुळं आम्हाला निश्चितच खात्री आहे की जे वर्षानुवर्ष जे दुष्काळ होता प्रभाग क्रमांक 6चा भारतीय जनता पार्टीचा, यावर्षी निसर्गानं सुद्धा पावसाने धो केलेला आहे. त्याचप्रमाणे या आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला धो मतं पडणार आहेत हे मला निश्चितच खात्री वाटते. ओके. प्रभाग क्रमांक 9मध्ये मी उमेदवारासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून आज मी मुलाखत दिलेली आहे. तरीसुद्धा पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवून गरीब कार्यकर्ता म्हणून मला संधी कामाच्या म्हणजे तिकिटासाठी मी मागणी केलेली आहे. मला न्याय द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे. काय विचारले मला कुठे किती प्रभाग आहे, किती लोकसंख्या किती आहे, पद्मशैली किती आहे, वडर समाज किती आहे. माझ्या वडर समाजच्या बांधवांनी आपलं 3000 मतदान आहे. त्यात आपलं पद्मशैली बी जास्ती लोकसंख्या आहे. तरीसुद्धा त्यांच्यासंग माझा संबंध चांगला आहे. जिव्हाळ्याचे संबंध आहे माझ्या प्रभागात. कुठलाही माझा भेदभाव नाही, काही नाही. माझं कुठला आपलं मुस्लिम समाज, इतर समाज, मागासवर्गीय समाज, त्या सगळ्यांसंग संबंध खूप चांगला आहे. माझे कार्य चांगलं आहे. मी सोमनाथ प्रतिष्ठानाचे उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून आहे. त्यात मी करोनासाठी मी धान्य वगैरे वाटलेलं आहे. अजून माझं असं पूर्ण कार्यक्रम होतं. आता मी पक्षाला मागणी केली आहे की आपल्याला कुठं तर बाबा काम करायची संधी मिळावा म्हणून मी असं हे करत. मालकने बी मला शब्द दिलता आपलं विधानसभामध्ये, बाबा मला म्हणजे मालकाला जरा हे होत होतं तरी मला वडर समाजामुळं तुम्हाला
तिकीटचं मी हे करतो असं मला शब्द दिले ते. तर बघू आता काय वरिष्ठ काय करतात त्याच्यावर. नितीन गडकरीचे साहेबाचे आमचे सगळेजण पक्षाने त्याचे नितीन गडकरीचे साहेबाचे विचार करून ते काय बोलले होते त्याचा पूर्ण विचार करावा आमच्या पक्षाने. त्यामुळे धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 8मधून सर्व इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीने आज मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता. त्याशी सगळ्यांनी आपली उपस्थिती लावली आहे. एकंदरीत पक्षाचं खेळीमेळीचं वातावरण जे पुढील येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी अनुकूलतेचा दिवस श्री शिवयोगी सीतारामेश्वर महाराज यात्रा या सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे इलेक्शन पार पडते. सिद्धरामेश्वरचा आशीर्वाद प्रत्येक भाजपाच्या उमेदवार सोबत असणार. त्या प्रत्येक कार्यकर्ता हे आपापल्या परीनं समाजातील लहान मोठ्या घटकांची सेवा करतो आणि मतदान स्वरूपात जनता भरघोस मताने प्रत्येक उमेदवार निवडून देतील अशी मी सिद्धरामेश्वर भावना व्यक्त करतो. माझी 2 शब्द संपले. ओके. आज सोलापूर शहरात अतिशय उत्साहाचं वातावरण चालू आहे. आज पक्षाकडे 1000च्या पुढे इच्छुकांची आड झालेले आहेत. पक्षाचा एक निष्ठावंत आणि एक पूर्वीपासून काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि आम्ही प्रभाग क्रमांक 8मधून आम्ही ह्या ठिकाणी सर्व आमच्या येथील इच्छुक उमेदवार, बाकीच्या पक्षात कसं असतं की तो इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो, हा इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो, पण प्रभाग क्रमांक 8 आणि सोलापूरमध्ये बरेच प्रभाग हे सगळे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन या ठिकाणी सगळेजण आपले मुलाखती देत आहेत आमच्या पक्षांच्या अध्यक्षांच्या इथं. आणि येणाऱ्या काळात सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल. सोलापूर शहराचे 3 आमदार, पालकमंत्री आणि शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीची बसेल ही सिद्धरामेश्वरची प्रार्थना करतो. मी सिद्धार्थ प्रकाश कुंजेली, मी प्रभाग 9कडून मी भारतीय जनता पार्टीच्या ह्याला मी इच्छुक उमेदवार असून मी गेल्या अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो. 2012पासून मी सक्रिय सभासद आहे व 2017पासून मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये मी पदाधिकारी आहे. पहिल्यांदा मी चिटणीस म्हणून माझी नेमणूक झाली, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून, त्यानंतर सरचिटणीस, मग सरचिटणीस अशी ह्या कंटिन्युअसली मला माझ्या कामाची सक्सेसफुली काम केल्यामुळे मला कंटिन्युअसली माझा पदक दिले गेले व हे माझे कामं बघून मला शहरोत्तर पूर्वच्या मंडलाध्यक्षपदी माझं निवड करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग 9मध्ये हा वडार समाज हा जास्त संख्येमध्ये असून पण तेथील भारतीय जनता पार्टीने कधीही वडार समाजाला उमेदवारी दिलेली नाही. तर मी वडार समाजाचा शहराध्यक्ष असून मी भारतीय जनता पार्टीला विनंती करतो की ह्या वेळेस वडार समाजाला न्याय द्यावा व मला संधी द्यावा. जेणेकरून मला संधी मिळाल्यास मी चांगलं काम करून आणि प्रभागाचा विकासावर लक्ष देईन. गटर वॉटर मीटर हे तर करणारच आहे. इथं मी महिलांना रोजगार देण्याचं काम करेन व विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगेन. असे मी अनेक कामं मी निवडून आल्यावर मी करेन व मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काहीतरी असेल असं मी मगाशी आपल्याला सांगितलं. त्याबरोबर निष्ठावंत कार्यकर्ता, त्याची गुणवत्ता आणि इलेक्टिव्ह मेरिट हे बघितलं जाईल. परंतु वर्षानुवर्ष ज्या भागामध्ये आपण निवडणुका उमेदवारी देऊनसुद्धा तिथे लढलेलो आहे परंतु आपला पराभव झालेला आहे, अशा ठिकाणी जर इतर पक्षाच्या उमेदवारी मागितली आणि भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली असेल तर सर्वसंमतीने तिने आमदार, माननीय आपले पालकमंत्री आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख असतील, पक्षाचे निवडणूक प्रभारी असतील, या सगळ्यांच्या बरोबर बैठक घेऊन त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला असेल. सध्या विद्यमान भाजपचे नगरसेवक इतर पक्षातून आलेले आहेत, त्यांना प्राधान्य देणार विद्यमान नगरसेवक. पण असे म्हणजे प्रभाग नाही आहेत आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत पण इतर पक्षातून आलेले आहेत असा बहुतांशी प्रभाग नाही. आता असेल त्याचा पक्षपातळीवर विचार केला.